एक डायरी भेटली मला. हॅपी बर्थडे. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या या पुरणसकडे ब्लॉग्समध्ये. तर सियान गेलाय आज स्कूलमध्ये. आता 2:30 वाजता त्याला घ्यायला जायचं आहे. प्रेम आले की मस्त ते फ्रेश वगैरे होतील, मग त्यांचं आवरलं की आम्ही त्याला जाऊ. आणि आज त्याच्या स्कूलमध्ये आमचं आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स मागवले, ते पण न्यायचे आम्हाला झेरॉक्स करून. तर प्रेम आले की तयार होऊ आणि जाऊ त्याला घ्यायला. आणि माझी कामं पण आवरली सर्व आणि मस्त बसली मी निवांत. आज हेअर वॉश केला मी. आज मी बनवलंय लंचसाठी मस्त डाळ भात, सिंपल. 2000 years later. One eternity later. मेरा पिया घर आया ओ राम जी, ये देखो मेरा पिया आ गया घर पे. हाय फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही? जस्ट आलो ड्युटीवरनं, फ्रेश वगैरे झालो, बसलोय आता पुन्हा मला जेवण देईल. आम्ही आता मस्त जेवण करतो आणि त्याचे डॉक्युमेंट्स काढायचे शिवचे डॉक्युमेंट्स काढायचे. शिवच्या स्कूलमध्ये काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत आमचेवाले, त्याचे झेरॉक्स कॉपी काढायचे आहेत. आणि नेमकी माझी पूर्ण फाईल मी पॅक करून ठेवलेली आहे कॉटमध्ये. आणि आता ते पूर्ण काढावं लागेल. त्यातनं एक डॉक्युमेंट काढून त्याची झेरॉक्स करून द्यावी लागेल त्या स्कूलमध्ये. सकाळी सीयू इतक्या टेन्शनमध्ये होता. डॉक्युमेंट सांगितले आता टीचर मला मारेल. काही सांगितलं असलं की तो इतक्या टेन्शनमध्ये असतो, खूप घाबरतो तो. की काही गोष्ट सांगितली की ते आत्ताच पाहिजे असंच ठाममत मानून बसलेला असतो तो. तर मग जेवण करू, डॉक्युमेंट्स काढू, काय काय लागतंय ते. तर भेटू जेवण करून मग. काय फ्रेंड्स, जेवायला या मंडळी जेवायला. आम्ही बसलो जेवायला, तर या तुम्ही पण जेवायला. A few moments later. हे बघा फ्रेंड्स, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स हे कॉटमधनं काढली, बॅग वगैरे. हा शिव म्हणते बघा मी. मनी कसं येऊन बसला यांच्याकडे, तो पण बघतोय काय करताय. हे बघा 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 बघा. तुझ्या कामाचे नाही ते, सोड. माझ्या कामाचे डॉक्युमेंट्स आहे ते, सोड. खायचे नाही ते. सर्व लक्ष ठेवतोय तो कुठं काय. ऐ बाबू, ऐ तुझं काय कामाचं इथं आहे. याचा आधार कार्ड काढायचं का आपण. तोंडामध्ये शिव उजून जातो त्यांना आणि शिवला मनी म्हणून देते. हे बघा, सिम्बा झोपलाय बाबा, याची झाली झोप. तर फ्रेंड चला आपण शिवला घ्यायला जाऊ, त्याच्या स्कूलचा टाइम झाला आहे. आम्ही पण रेडी झालो. फोल्ड करा त्याला. ते डॉक्युमेंट्स पण घेतल्याचे, झेरॉक्स करायचे. लाईट लावा. लाईट लावून म्हणते आणि लिफ्टचं बटन दाबलेलं नाही, काही नाही. मला वाटतं तुम्ही पण नंतर आले ना. खूप मस्त वाटतंय उन्हामध्ये, असं वाटतंय उन्हामध्येच बसायचं. आणि ऊन लागत पण नाही, फक्त तिचा मस्त आहे, छान वाटतंय. प्रेम झेरॉक्स करताय तोपर्यंत मी आतमध्ये जाते. आलो ॲट लास्ट, शिवला घेऊन आलो. आणि शिवसाठी घेतले पॉमोग्रेनेट, म्हणजे डाळिंब. आज पहिल्यांदाच त्याने डाळिंब मागितलेले आहेत. इथं बनाना, वॉटरमेलन, मस्कमेलन हेच मागतच होतं नेहमी. हे बघा, पूर्णसाठी आता डाळिंब सोलून देते, त्याचे दाणे वेगळे करते, त्याला क्लीन करून आता त्याला देऊ आता खायला. मी थोडंसं मीठ टाकेल त्याच्यावरती चवीसाठी, छान लागतं एकदम. शिव टिफिन फिनिश केलाय. हे बघा आमच्या सियांची टिफिन बॅग. त्याला बॅग मध्ये नाही देत, स्कूल बॅग मध्ये आम्ही वेगळं देतो. कारण इन केस भाजी लीक वगैरे झाली, काय झाली, आम्ही त्याला असं पोहे, चिवडा, मॅगी हे नाही देत टिफिन वरती. महाराष्ट्रीयन जेवण एकदम, भाजी पोळी. आणि कसं ते
बॅग इतकी जड फर्स्टला आहे तरी खूप बॅग जड आहे. त्यापेक्षा हे वेगळी. मग कसं सेपरेट आणि टिफिन बॉटल त्या बॅग मध्येच दिलं ना ते एकदमच हेवी होऊन जाते, मग त्यांना उचलायला हे दुख होतो तो. त्याच्या बॅग मध्ये आता टिफिन देत नाही तरी बॅग खूप जड आहे त्याची. मी उचलते तर माझा हात दुखून येतो. म्हणायचे डॅडी सारखं असं, म्हणून त्याला तसं वेळ येते हे देत. आणि तसे आजकालच्या मुलांचे बॅग्स खूप हेवी झालेले आहेत. माझ्या वेळेस तर होत्याच, पण ह्या वेळेस तर जास्तच हेवी झालेले. आम्हाला खूप टाइम लागला. जे बुक्स घेतल्या होत्या ना आम्ही त्याच्यामधल्या 1-2 बुक्स चेंज करून पाहिजे होत्या. आणि नेमकं शॉप मध्ये इतकी गर्दी होती आणि यांना मी स्कूलला आणि मी रस्ता क्रॉस करून समोरच्या शॉपिंग मध्ये आलो होतो स्टेशनरी शॉप मध्ये तिथे घेण्यासाठी. आणि नेमकं ही माझ्याकडे यायला लागली, पण मध्ये इतकी ट्रॅफिक की हे अर्ध्या रस्त्यातच डिवायडरवर थांबून गेली घेण्यासाठी. तितक्यात मी माझं काम 10 ते 15 मिनिटांमध्ये माझं काम फिनिश करून हिच्यापर्यंत येऊन गेलो. आणि हिचं लक्ष नाही की समोरनं मी येतोय. आणि हे निघाले एवढं मी रस्ता क्रॉस केला आणि मी समोर उभे. आधीच मी ना रस्ता क्रॉस करायला इतकी घाबरते, मला करता येत नाही. रस्ता क्रॉस करता येत नाही, पण बाई स्कूटी घेऊन द्यायचं म्हणते की मला स्कूटी घेऊन द्या बाहेर येणं जाणं करण्यासाठी. रस्ता क्रॉस येत नाही, करता येत नाही, पण गाडी चालवायची. आणि मला स्कूटी घेऊन देत नाहीये. रस्ताच क्रॉस करता येत नाही, काय स्कूटी घेऊन द्यायची रस्ता चालवण्यासाठी. स्कूटी मला चालवता येते, मग फक्त हायवे मेन हायवे मध्ये नाही येत. मी स्कूटी चालवता येते, पाहिले मी इकडे स्कूटी चालवणं. पूर्ण सुनसाम रस्ता, अर्ध्या रस्त्यामध्ये स्कूटी ठेवून स्टँडवर लावून मागे पडून आली ती परत. कशाला की समोर काहीतरी कुत्रे होते म्हणून. हा बघा मला कसा मारतोय खालून. हा बघा, हा मग मला त्रास देतो, मारतो हा. बघा 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 खाली बघा खाली करा ना. बघा बघा नुसता त्रास देतो. आम्ही थोडेसे काही उभे राहिले घे म्हणतोय मला वर. मनीषचं चालू आहे क्लिनिंग. बघा कसे क्लीन करताय त्याचे कान. स्वच्छ असतात तरी करत राहतात ते. आपण स्वच्छ राहतो, त्यांनाही स्वच्छ ठेवलं पाहिजे ना आपण. असं वाटत असेल पॅक पकडलंय, पण पॅक नाही पकडलं, एकदम हलक्या हाताने पकडलंय. आणि तसंही तो हुशार आहे, तो शांत बसतोय आणि त्याला आवडतंय. बघा त्याला बघा किती आवडतंय. वाईप्सने करताय ते क्लीन, त्याला छान वाटतंय. आणि खूप गुड बॉय हा, सर्व समजतं त्याला. हुशार आहे तो, माणसासारखा माणूसच येतो. हुशार, सर्व समजतंय त्याला. कशी लागते मम्मा? खूप छान, खूप छान, मस्त आहे, गोड आहे, छान आहे डाळिंब. शिवच्या स्कूलच्या बाहेर एक मावशी बसतात, त्यांच्याकडे खूप फ्रुट्स असतात सीझन वाईज. छान आहे आणि त्यांच्याकडची फ्रूटची क्वालिटी पण छान आणि मस्त असते, एक पण खराब निघत नाही, मस्त नाही. फ्रेंड्स, एक डायरी भेटली मला प्रेमची. ती 15/9/2017 म्हणजे पूनम आणि माझ्या लग्नाच्या अगोदरचं सर्व. हे बघा त्यांचं आहे ना, लग्नाच्या अगोदरच पूर्ण लिहून ठेवलेलं आहे, कधी काय घेतलं काय, कोणाचे बाकी आहे, म्हणजे कोणाकडनं घ्यायचे बाकी आहे. हे ना आमच्या 19 मध्ये ना, लग्नानंतरचं आहे. मला तर माहित पण नाही, एवढं लिहून ठेवलेलं आहे त्यांनी. डायरी. आता काय करणार हिचं? काय ठेवून द्यायची, शिवला देऊन द्या खेळायला. इतकी सांभाळून ठेवली. किती 8 वर्ष झाले. आता आम्ही कोर्ट म्हणून डॉक्युमेंट्स काढले ना, त्याच्यामध्ये भेटली मला. त्याच्यामध्ये भेटली आणि असं वाटलं होतं की डायरी खाली आहे, पण जेव्हा बघितलं ना तेव्हा कळालं याच्यामध्ये काय लिहिलंय काही नाही. आणि आता मागचे हे बघू शकता तुम्ही, मागचे हे पूर्ण ब्लँक आहे. आता हे शिवला ड्रॉइंग करायला नाही तर काही लिहायला वगैरे शिवला देऊन देतो आम्ही. आणि त्याला आवड अशा डायरी, त्याला डायऱ्या खूप आवडतात. यांच्या सर्व डायऱ्या तोच घेतो, जे मागचं उरलंय ना त्याच्यामध्ये काही ना काही करत राहतो. एक तर ड्रॉइंग काढतो नाही तर काही लिहित असतो तो. बघायची गंमत, त्याला खेळू देत नाही, शिवला खेळणे खेळू देत नाही. आणि आता अभ्यास चालू आहे आमचा, तर बघा कसा मध्ये मध्ये करतो. थोड्या वेळातच 12 वाजतील आणि चालू होईल 29 जुलै पूनमचा बर्थडे. आणि पूनमला सरप्राईज म्हणून आणले मोतीचूरचे लाडू. पूनम हॉलमध्ये बसलेली शिवचा अभ्यास घेते. मग पूनमला करतो मग मी हॅपी बर्थडे विश. पूनम हॅपी बर्थडे. थँक्यू.
विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे पुन्नी. थँक्यू. 12 वाजले? 12 वाजले ना, हो, माझं लक्षच नाही. 12 वाजले. मी लपवून आणलं होतं ते रेनकोटच्या आतमध्ये, त्याला थँक्यू. कडच दिलं नाही. मोतीचूरचा लड्डू घे शिव. चला मग सर्व पूनमला बर्थडे विश करा. चल, चल. हॅपी बर्थडे पुन्नी. खा बेटा, शिव तू पण खा. हे घे, हे घे. घे, थोडं खा, थोडं खा. घ्या तुम्ही काय. तू खा आधी. व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू. आणखी का थोडं.